नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। सोमवारपासून म्हणजे 20 तारखेपासून असं मराठवाड्याच्या वातावरणामध्ये पावसाळ्यासारखा बदल होणार आहे। भलेही पाऊस पावसाळ्यासारखा नाही पडला तरी पण प्रमाण मात्र त्याचं आभाळाचं खूप भरगच्च असणार आहे। तर त्या वातावरणानिमित्त आपण पहिले सगळ्या भागांची माहिती घ्यायला सुरुवात करूयात। व्हिडिओच्या सुरुवातीला अंदाज देण्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचे 3 पॉइंट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन। हे वातावरण तसंच बनेल ज्या वातावरणाची पूर्ण आपण या अगोदर सुद्धा माहिती घेतलेली आहे। या वातावरणाचे रडार देखील तेच असतील, पण ह्या वातावरणाच्या पडण्याची जी काही क्षमता असेल ती सर्व गावांना नाहीये। त्यामुळे पेरणी, पाणी देणं किंवा खतं टाकणं हे आपल्या जोखीमवरती करा, कारण की इथून पुढे पडणारे जे काही पाऊस असतात ते पावसाळ्यासारखे नसतात, ते वातावरण तसे निर्माण करतात। ठीक आहे, पुन्हा मी त्या कमेंट्स ऐकून घेणार नाही। तुमच्यामुळे पाणी थांबवलं, तुमच्यामुळे पेरणी थांबवली, तुमच्यामुळे अमुक झालं तमुक झालंय। ठीक आहे, आणि हे जे काही वातावरण आहे सोमवारी, याचा सगळ्यात अगोदर ह्या वातावरणामध्ये ढगाळ अशी परिस्थिती निर्माण करणारे जे काही जिल्हे असतील ते मराठवाड्याचे एकंदरीत सर्व जिल्हे आहे। मागच्या वेळेस लातूरमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहिले किंवा ते पडलं नाहीये, पण लातूरच्या अनेक भागांमध्ये ह्यावेळेस 20 तारखेपासून सुरुवात खराब वातावरणाची आहे, पण 25 तारखेनंतर पर्यंत लातूर हा कन्फर्म घेणार आहे। ठीक आहे, नांदेड पण 100% ह्यावेळी घेणार आहे। टक्केवारी 100 नाही सांगत, त्या तिथे पाऊस आपल्याला ह्यावेळेस दाखवायचाच आहे। परभणीला सुद्धा ह्यावेळेस पाऊस दाखवेन, बीडला पण ह्यावेळेस पाऊस बऱ्याच ठिकाणी दाखवेन, आणि त्याचबरोबर ज्या क्षेत्रातून निगेटिव्ह कमेंट आले त्या तालुक्याचं आणि त्या जिल्ह्याचं आज नाव घेणार नाही, पण तिथे मी ह्यावेळेस विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस झाल्याशिवाय राहणार नाही। आज मुद्दाम तो जिल्हा मी ओळखणार आहे आणि बाकीच्या जिल्ह्यांची आपण माहिती घेऊयात। सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत मेसेज पोहोचतो। सांगलीच्या, सोलापूरच्या, कोल्हापूरच्या मित्रांना एक विनंती आहे, तुम्हाला जे काही कामं करायची, जे काही कामाची तुम्ही आता घाई गडबड करताय, त्या कामाबद्दल तुम्हाला पूर्वकल्पना अशी देईल की तुमचा पाऊस सांगली, कोल्हापूरच्या भागांमध्ये दिनांक 20 तारखेलाच आहे, म्हणजे सोमवारच्या संध्याकाळपर्यंत कोणत्याही टायमिंग येईल। हे सायक्लॉनिक सिस्टीमचं वातावरण असल्यामुळे हे वातावरणाला वेळ आणि तारीख बंधनकारक नाहीये, त्यामुळे 20 तारखेला दुपारा येईल किंवा 20 तारखेला संध्याकाळी येईल। पण सांगली, सोलापूरच्या तुरळक भागांमध्ये, सांगलीच्या बऱ्याच भागांमध्ये, कोल्हापूरच्या बऱ्याच भागांमध्ये हा पाऊस बऱ्याच ठिकाणी असणार आहे। नांदेडच्या देलगूर हा तालुका देखील हा पाऊस कन्फर्मरित्या पहिल्याच दिवशी म्हणजे 20 तारखेला तो घेणार आहे। त्यानंतर हिंगोलीच्या सुद्धा मागच्या वेळेस कसं हिंगणघाट वगैरे वसमत वगैरे भागामध्ये पडला, तशा पद्धतीने हा पाऊस देखील त्या तिथे 20 तारखेला सक्रिय होणार आहे, आणि पडण्याची क्षमता त्याची देखील थोडीफार प्रमाणातच आहे सुरुवातीला। त्यानंतर नांदेडचे हिमायत नगर परिसर, त्यानंतर लोहा, कंधार हे काही जे भाग आहे तिथे सुद्धा हा पाऊस आपला सक्रियता दाखवणार आहे। जालन्यासाठी सुद्धा महत्वाची कंडिशन आहे। जालन्याच्या अनेक भागांमध्ये या 22चा आणि 23चा टप्पा ह्यावेळेस तो घेणार आहे। जालन्याच्या काही गावांना थोडाफार दिलासा आहे, पण सर्व दूरची यामध्ये व्याप्ती नाही, व्यापकता तेवढी नाहीये। त्यानंतर माहितीस्तव छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवी नगर परिसर, कडा, आष्टी, पाटोदा, गेवराई पट्टा, त्यानंतर मांजर, सुंबा पट्टा, इकडे भूम, परांडा, धाराशिवचे अनेक भाग, त्यानंतर पलीकडची काही साईड आहे आपण म्हणतोय पुणे वगैरे परिसर हा देखील आहे, श्रीगोंदा देखील ह्यावेळेस आहे, आणि नाशिकच्या इगतपुरी, निफाड, वैजापूर, पैठण, गंगापूर या भागांसाठी 21-22 पासून पुढे वातावरण डेव्हलप होत ते 25च्या आतमध्ये नक्की या भागांना ते घेणार आहे। पण घेण्याची टक्केवारी आणि व्यापकता पुन्हा तेच बोलतोय मी की सगळ्यांनीच असं करू नका की पाणी बंद ठेवणं, पेरण्या बंद ठेवणं। ही व्यापकता कमी आहे, पण पहिल्या पावसापेक्षा जास्त आहे, आणि ह्या वेळेस मात्र त्या टोमणे मारणाऱ्याच्या भागात 100% पाऊस दाखवणार म्हणजे दाखवणारच। आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की या वातावरणाच्या टफ एरिया जो आहे तो लोणार, मेहकर, त्यानंतर वाशिम जिल्हा हा परिसर सुद्धा आहे। यामध्ये भाग बदलत पद्धतीनं ही कंडिशन विदर्भाकडनं मारते आहे, पण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा समावेश कन्फर्म यावेळी सुद्धा ह्या पावसाच्या रडारवरती सुद्धा असणार आहे। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। आज बघतोय मी इंस्टाग्राम, फेसबुकवरती मला शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं सपोर्ट दिला आहे,
पण 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, कारण की आपल्याला बरेच जणांनी टॉर्चर केलंय की तुमचे 100K होणारच नाहीये, ते आपल्याला करायचे आहेत। तर बघूयात आपण आता थोडा विस्तृत स्वरूपाचा अंदाज व्हिडिओ यासाठी बनवतोय आपण की मुद्द्याचे आणि जिथे पाऊस होऊ शकतो अशा जिल्ह्यांची नाव आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहे। पुढील परिस्थिती देखील शॉर्टकटमध्ये सांगणार आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सोमवारी नांदेड आणि लातूरमध्ये सरी कोसळतील। सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूरमध्ये विजांचा कडकडाट देखील पाऊस होणार आहे। रात्रीची वेळ असेल किंवा दिवस मावळाची वेळ असेल, पण होणार म्हणजे होणारच या भागामध्ये। सोमवारपासून ते मंगळवारपर्यंत जळगाव जिल्ह्यामध्येही यावेळी वातावरण कन्फर्मरित्या बिघडणार आहे। जळगावचे काही भाग विरळ स्वरूपाचा, मात्र जळगावच्या काही भागांमधल्यापेक्षा भोकरदन आणि जाफराबाद कन्नड सिल्लोड एरियाला थोड्या काही भागांना थोडासा दिलासा मात्र मिळू शकतो। म्हणजे एक पाणी भरणीपुरता असा काही ठिकाणी गावांचा समावेश वेगवेगळा आहे। मॉडेलनुसार ते गावं दिसतात, पण ते चेंजिंग मध्ये आहे, त्यामुळे त्या गावांचा विनाकार मूल्य करणं देखील स्पष्ट नाहीये। मात्र ह्यावेळी कन्नड सिल्लोडच्या काही अनेक भागांमध्ये थोडा पेंडवणी, काही ठिकाणी जास्त स्वरूपाचा पाणी यावेळी तरी होऊ शकतो, अशी पद्धत या मंगळवारच्या पासून पुढच्या पावसाची आहे। मंगळवार ते 25 ऑक्टोबरच्या हिशोबामध्ये असणार आहे आणि 25 ऑक्टोबर झाले की 26-27 पासून वातावरण हे मोकळं होऊन जाईल, तेही 10 दिवसासाठी किंवा 8 दिवसासाठी। पाऊस नोव्हेंबरमध्ये पण आहे, पण एवढी व्यापकता नसते, त्यामुळे पाणी बंद वगैरे कोणी करू नका। यावेळी थोडे अकोल्याकडे पडसाद उमटताना दिसतात। नागपूर वाशिमचा समावेश आहे, चंद्रपूरचा देखील समावेश आहे। चंद्रपूरच्या तर काही गावखेड्यांना वादळाची भीती देखील राहील। वादळी वारे, तुफान पाऊस ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीचा पाऊस देखील याच्यामध्ये असणार आहे, पण काही प्रमाणामध्ये। एक्झॅक्टली सांगायचं म्हणलं तर 25% वारी याच्यामध्ये सामान्यतः या जिल्ह्याची नुसार दिसते, म्हणजे 250 गावांचा समावेश नक्की याच्यामध्ये आहे। तर आता पुढचं बघूया पाऊल काय आहे। 21-22 तर आपण बघितलंय, आता कसं कसं राहील। तर 23 तारखेसंदर्भात बघूया। 23 तारखेला व्यापकता अजूनही वाढण्याची भीती सोलापूर धाराशिव पट्ट्यामध्ये आहे। कोल्हापूरला तर मुसळधार पावसाची नोंद अनेक भागांमध्ये सुद्धा होऊ शकते। भानुदास खवणे, राजाभाऊ मोरे, हे काय तुम्ही कमेंट केली हे मला समजलं नाही, स्पष्ट बोला, ठीक आहे। कोल्हापूर सोलापूर देखील ह्याबद्दल आहे। ह्यावेळी थोडा लाईन्स जे काय आहे त्या दक्षिण महाराष्ट्राला बऱ्या आहेत, म्हणजे सोलापूर सांगलीचं पाणी प्रश्न मिटवणारी कंडिशन सुद्धा आहे, म्हणजे या काळातली, ठीक आहे। छत्रपती संभाजीनगर थोडा लाडका झालाय ह्यावेळेस, मागच्या वेळेस वैजापूरचं थोडं नुकसान केलं काही ठिकाणी, यावेळेस थोडा लाडका झालाय, म्हणजे यावेळी काय होणार आहे, तिथे थोडा रमण्याचे चान्सेस दिसतात। एक 22-23 ला रमण्याचे चान्सेस आहेत आणि एक 25 ला तर रमण्याचे चान्सेस आहेत, म्हणजे असे 2 दिवस कन्फर्मरित्या त्याच्यामध्ये असणार आहे। त्यानंतर ह्यावेळी का होईना नांदेड थोडा दिलासा मात्र मिळणार आहे। नांदेडकरांना, हिंगोलीकरांना, परभणीकरांना, त्याचबरोबर सांगली धाराशिव पट्टे वगैरे। मी नंदुरबार आणि धुळ्याकडे का जात नाही, कारण की तिकडे वातावरण बिघडणार नाहीये आणि बिघडलं तरी मोजक्या गावांना असेल, म्हणून तिकडच्या भागांचा अंदाज आपण कन्फर्मरित्या थोडं टाळतो। का टाळतो, कारण की तिथे परिस्थिती तशी नॉर्मल आहे, विनाकारण त्या भागातल्या शेतकऱ्यांना घाबरणं हे आपला हेतू नाहीये। आता वळूयात थोडं कर्नाटककडे, कारण की कर्नाटकचा ऑडियन्स आपल्याला बराचसा वळलाय, त्या कर्नाटकसाठी देखील माहिती पोहोचणं गरजेचं आहे। कर्नाटकमध्ये शेतकऱ्यांना विनंती आहे की तेलंगणा मार्गे आणि जे काही तमिळनाडू मार्गे येणाऱ्या जे काही बाष्प लेयर्स जे आहेत त्या तुमच्या राज्याला पण झोडपून काढणार यावेळी। तुमच्या राज्याच्या कलाबुर्गी ह्या वगैरे भागामध्ये सगळे परिसर तुमचे ह्यावेळेस व्यापकता 50-60 आहे, जी महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत नाही, पण तुमच्या कर्नाटकमध्ये नक्की आहे। तर कर्नाटकमध्ये कुठल्या भागांना कसा पाऊस आहे हे देखील पहिले काही मिनिटांमध्ये आपण आवरून घेऊया। तर बघा, निपाणी हे जे काही भाग आहे ते 20-22 पर्यंत कन्फर्मरित्या बऱ्याच ठिकाणी ती रडार सिस्टीम सक्रिय आहे। 22 तारखेला कोल्हापूरच्या अनेक भागामध्ये पाऊस असल्यामुळे निपाणी, बेळगाव, कलाबुर्गी हे अनेक भाग तिथे आपला परिसरावरती टाकतायत आणि 23 तारखेच्या किंवा 22 तारखेच्या दरम्यान, म्हणजे 1 तारीख मागे किंवा सकाळ संध्याकाळच्या कोणत्याही प्रहरी सायक्लॉनिक सिस्टम हे तमिळनाडूच्या चेन्नई या भागाकडे येऊन धडकता आहे। एक्झॅक्टली त्याच दिवशी कर्नाटक सर्वत्र सर्वदूर पाऊस, म्हणजे पावसाळ्यासारखा पाऊस आहे ती पडणार आहे। तर ठीक आहे, तर अशा पद्धतीच्या सगळ्या सिम्पटम्स आहेत आणि ह्यावेळी तरी मला तरी वाटतंय की धाराशिव पट्टा, सांगली, सोलापूर पट्टा, दमदार पेंडवणी असा पाऊस तिथे होऊ शकतो, ज्यावर उत्पादकांना थोडासा दिलासा याच्यामध्ये मिळू शकतो। पण एक अट अशी आहे की हा पावसाळा नाही,
आणि पावसाळ्यात सुद्धा तुमच्या भागाला सर्वदूर होत नाही, त्यामुळे याच्या अपेक्षेने तुम्ही पाणी बंद ठेवू नका. पडला तर लकी टू लकी, नाही पडला तरी आपलं हे निघून जायचं नाही. पण पडणार आहे, पण त्याची व्यापकता सांगतोय 30-40च्या आसमध्ये आहे. ठीक आहे, जशी मागच्या वेळी झाली थोडा बदलून आहे, गाव बदलून आहे, थोडा इकून गेला तिकून गेला, अशापेक्षा ते मधले सुद्धा भाग ते घेऊ शकतो. अशा पद्धतीची सिम्पटम्स या वातावरणामध्ये आहे. तर 23 तारखेची मजल सुद्धा आंबड घनसावंगी पट्ट्यात भाग बदलत पद्धतीने आहे. मागच्या वेळेस आंबड घनसावंगीमध्ये जालन्यामध्ये आष्टी साईडला वगैरे काही ठिकाणी पेंडवना, काही ठिकाणी तीर्थापूरला भरपूर झाला होता. आंबडच्या देखील उत्तरेकडील भागांमध्ये काही काही रोहिलागड वगैरे पट्ट्यामध्ये भरपूर झाला होता. अशाच मधनं ही सिम्पटम्स याच्या किंवा ह्या सिस्टम सक्रिय होतात. 21 आणि 22ला इथे काही प्रमाणात, पण 25ला 22-23ला कन्फर्मरित्या हा पाऊस होणारच आहे आंबड घनसावंगी पट्ट्यामध्ये. इथली मजल अशी आहे की थोडा रामनगर पट्टा विजाला चमकणं मागच्या वेळी झाले त्याच साईड करण्याची भर पुन्हा एकदा पाहायला मिळते. त्यामुळे दक्षिण एरिया आणि जाफराबादचा एरिया, भोकरदनचा दक्षिण एरिया असा त्याचा समावेश असेल ही त्याची क्राईट एरिया ठरलेला आहे. ठीक आहे. आणि एक जे कोणी म्हणत होते ना आपल्याला की तुमचा अंदाज बंद ठेवा वगैरे वगैरे, तर नक्कीच त्यांना अशी चपराक 2026 मध्ये देऊयात ना की आज आपण ह्या एका वर्षामध्ये जेवढं नाव कमवलंय त्यापेक्षा 2026 मध्ये ज्यांचे चेले आहेत ना आपल्या फेसबुकला व्ह्यूवर्स म्हणून आले 4-2 नमुने असतात ना, त्यांना ज्यांच्या समजा उदाहरणार्थ काय म्हणतात आपल्या भाषेमध्ये त्याला, त्यांचं ऐकून इथे येऊन कमेंट करतायत ना ज्या लोकांचं ते भूगोल अभ्यासक वगैरे, त्याचं नामोनिशानच पुढच्या वर्षी मिटणार आहे. एवढी मोठी ट्रेनिंग आणि एवढा मोठा अंदाज पेरणीपासून तर परतीच्या पावसापर्यंत यापेक्षाही दुप्पट तो आपण वाढवणार आहे. ठीक आहे. तोडकर हवामान अंदाज काय चीज आहे ना हे नक्की आपण त्यांना दाखवून देऊ, जे त्यांना 4-2 लोकांना आपल्या कमेंटमध्ये येऊन निगेटिव्ह घाण करण्यासाठी पाठवतात. अशा लोकांना ब्रँड काय असतो ना तो दाखवून देऊ. आणि छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेच, त्याला पण हे काही करत नाही. तर आता तुमच्या कमेंटकडे मला फोकस करावा लागणार आहे. कमेंट देखील घ्यायचे आहेत. पाटोदा बीड तुम्हाला ह्यावेळी सुद्धा पाऊस आहे मित्रा, जे काही असेल ते नियोजन तुम्ही करून घ्या. जालन्याला सुद्धा आहे संतोष सोळंके. मालेगाव नाशिकला मी तारीख तुमची कन्फर्म करू इच्छितोय. मालेगाव नाशिक हे बघा 25 तर तुमच्यासाठी आहेच, 24, 25, 23 सुद्धा आहे. 23 ते 24, 25 आणि 22चा आणि 21चा मजल मारेल अशी व्यापकता त्याची फारशी प्रमाणात दिसत नाहीये. पण तरी सुद्धा तुम्ही 22 पासूनच थोडे ऍक्टिव्ह राहा. 23 ते 25 तुम्हाला 3 दिवसामध्ये पाऊस नक्की होऊन जाईल. आणि व्यापकता म्हणजे अशी आहे की ही परिस्थिती जी काय आहे ती सर्वदृशी नाहीये. त्यामुळे ज्यांना पडला नाही त्यांनी नाराज व्हायचं नाही, ज्यांना पडला त्यांनी लय खुश व्हायचं नाही. हा फक्त एवढं आहे, हा बघितल्याचा पाऊस आहे. कोणाच्या नशिबात असेल कोणाच्या नसेल हे सांगणं कठीण असतं. पण तालुक्याच्या मालेगावच्या तालुक्याचा पूर्वेकडील एरिया आणि थोडा जळगाव साईडच्या एरिया उत्तरेकडे असणार आहे. ठीक आहे. केस बीड ह्यावेळी थोडे फटकारे आहे. जब्बर सय्यद सर पाठवलं सांगितलं, शेवाळे सर आहे तुम्हाला ह्यावेळी सुद्धा. सर्व दूर नाही, पण 24-25 ची तारीख असेल, एक दिवस मागे पडू शकतात. पवन सर आपण ऐकत नाही, पण त्यांना तुमचं किती सपोर्ट आहे हे त्यांना त्या पोस्टच्या माध्यमातून आपण दाखवून दिलाय. इट इज अ पॉवर त्यांना कळेल अजून पुढच्या वर्षी. शेतात थोडंसं लोड आहे माझ्या मागे कामाचा, हे काम जर नसतं ना तर ह्या वर्षी अजून डबल धमाका केला असता. हिंगोलीला शंकर काळे सर यावेळेस थोडा पाऊस आहे, सर्वदूर व्यापकता नाहीये, पण भाग बदलत पद्धतीचा आहे. हळदीला पाणी देणं चालू असतं ते चालू राहू द्या, पडला तर डबल लकी होऊन जाईल. कारण की धुळीवरती पाऊस लागतो सुद्धा. आणि ह्या वेळेचं वातावरण अजूनही खूप वाढण्याची भीती आहे, कारण की चक्रीवादळाचा पाऊस असतो त्याची अनगिनत असते आणि सांगितल्यापेक्षाही तो दीडीनं जास्तही पडू शकतो. ठीक आहे. आणि याचं प्रमाण नांदेडला ह्यावेळी सुद्धा आहे. मागच्या वेळेस फक्त 2-3 तालुके घेतले त्याने, पण ह्यावेळी थोडे वाढणार आहेत. थोडा बऱ्यापैकी इफेक्ट परभणीला सुद्धा पडू शकतो. मात्र पेरण्या कोणी थांबवू नका, त्याचा डाग माझ्यावरती होऊ देऊ नका. लातूरला सुद्धा काही ठिकाणी पडेल. आणि असा जो पाऊस जाणार आहे तो पश्चिम महाराष्ट्राला म्हणजे अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, जालन्यामध्ये सुद्धा अनेक भागांना आणि संभाजीनगर सुद्धा याची व्यापकता बरी राहणार आहे. त्याचा थोडाफार फायदा यावेळी भोकरदन तालुक्याला सुद्धा होऊ शकतो. आणि त्याचबरोबर यावेळी त्याचा फायदा हिंगोलीच्या जिल्ह्याला सुद्धा होण्याचा अंदाज आहे. बाकी छत्रपती संभाजीनगर असला तरी ओके, नसला तरी नको, अशा दोन्ही अवस्थेत असलेला छत्रपती संभाजीनगर
हा सुद्धा ह्यामध्ये येणार आहे. नक्कीच कराळे सर असतात नमुने ते. आणि माझ्या राजकीय डोक्यामध्ये, माझं डोकं सगळं राजकीय चालतं, राजकीय डोक्यामध्ये सगळे उघडे पाडलेत, सगळे. ठीक आहे, जवळचे निघलेत काही, काही लांबचे निघलेत काही, पण टोटल उघडे पाडलेत. फक्त त्यांना पुढच्या वर्षी मजा घेऊया, थोडं थांबा तुम्ही. केस बीड, अनिल घाडगे सर, हे बघा पाऊस तर येणार आहे आणि पडणारही खूप आहे आपल्या केस बीडमध्ये. पण आपण ही गोष्ट अशी समजून घ्यायची की याची व्याप्ती 100% तर नाहीये, बरोबर. त्यामुळे आपला भाग जो आहे तो 20-25च्या टक्केवारीनुसार येतोय. एक्झॅक्टली मागच्या 15 पेक्षा वातावरण थोडं बरं आहे. मोठंही म्हणत नाही, आतीही म्हणत नाही, बरं आहे. म्हणजे कमीत कमी 5-50 गावांना तरी बऱ्यापैकी पाऊस पडेल अशी मर्यादा या बीड जिल्ह्याच्या मराठवाड्याच्या भागांची आहे. अक्कलकोटला बघा, एक सरळ सरळ बघितली परिस्थिती आपण ना, 20ला आहे, 21ला सुद्धा अक्कलकोटला आहे, पण भाग बदलत पद्धतीने. 23ला तर नक्की येणार आहे. 24, 25, 26 हे 3-4 दिवस नक्की पाऊस आहे दररोज. आणि ह्यावेळी थोडा फायदाही करू शकतो आपल्या भागांचा. रिसोडला आहे यावेळेस थोडाफार आहे. हे बघा, जो काही खानदेश एरिया आहे सर्वदूरची व्यापकता नाहीये, पण पाऊस ठिकठिकाणी पडणार आहे. सेम ॲज अ कंडिशन बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावती, नागपूर. ठीक आहे, मग मराठवाड्यासाठी ही व्यापकता नुसती ढगांची राहते काही ठिकाणी आणि जास्तही पाऊस पडण्याचे आहे. अशा प्रकारचे सगळे शेड्यूल आहे. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. थोडेफार तालुके आपण अजूनही घेऊया आणि विशेषतः 7:30 वाजता उद्या तरी लाईव्हला या, आपण त्यावेळेस लाईव्ह घेऊया. ज्यांना टायमिंग माहीत नसेल त्यांनी फॉलो करा, नक्की नोटिफिकेशन तुम्हाला त्याची पडते आहे. वाशिमला दादा 23ला आणि 25च्या दरम्यान येणार आहे. त्या अगोदर सुद्धा असं नाही की 20-21चा नसेल, आहे वातावरण खराब, पण ती पडण्याची ताकद त्याची 2 दिवस कमी आहे. औंढा नागनाथ 22 तारीख देईल तुम्हाला, 22 आणि 23. 25 पर्यंत काही भागांना होईल. व्यापकता कमी आहे पण सर्वदूरची नाहीये. सर्वदूर आभार राहील, सुतुरे पण सर्वदूर राहील. काही ठिकाणी थेंब तुटणार पुढे जाणार असे पण घडणार आहे. काही ठिकाणी धुवाधार सुद्धा पाऊस याच्यामध्ये पडणार आहे. आणि ह्यावेळी सुद्धा पाऊस स्थानिक लेवलला विजांच्या कडकडाटामध्ये असेल. उद्या एक शॉर्टकट व्हिडिओ देईल तुम्हाला मी 6 मिनिटाचा, त्यामध्ये बरेचसे जिल्हे कव्हर अप करेल. माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.